नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे सोमवार आणि आज मी करणार आहे माझ्या घरात रुद्रयंत्राची स्थापना। मी येथे दररोजची देवपूजा हे करून घेतलेले आहे आणि इथे माझं रुद्रयंत्र ठेवलेलं आहे। त्या ठिकाणी माझा मंगल कलश हा स्थापन केलेला असतो। रुद्रयंत्र स्थापनेसाठी मी आज सोमवारी रुद्रयंत्र स्थापना करणार आहे। आज माझा पशुपती व्रतचा पहिला उपवास देखील आहे। याच्या आधीही मी 3दा पशुपती व्रत केलेले आहे आणि त्याचं संपूर्ण फळ मला मिळालेलं आहे। आज 25 नोव्हेंबर 2024 वार सोमवारच्या दिवशी मी रुद्रयंत्र स्थापना करणार आहे। रुद्रयंत्र स्थापनेचे भरपूर महत्त्व आहेत। रुद्रयंत्राला महामृत्युंजय यंत्र देखील म्हणतात। रुद्रयंत्र स्थापनेसाठी मी इथे माझं देवघरात जिथे शिवलिंग आहे त्याच्याच खाली बरोबर समोर इथे एक छोटा पाट मांडून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक सफेद वस्त्र देखील ठेवून घेतलेलं आहे। माझे रुद्रयंत्र सिद्ध झाल्याच्या नंतर मी तिथे त्या पाटावरती रुद्रयंत्र स्थापन करणार आहे। रुद्रयंत्र स्थापनेसाठी मला काही साहित्य लागणार ते देखील मी येथे ठेवून घेतलेले आहे। माझा येथे मंगल कलश असतो। व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी मंगल कलश असा इकडे रुद्रयंत्र स्थापनेसाठी दररोजची देवपूजा करून आपला दीप प्रज्वलित करून घेतला, अगरबत्तीही लावून घेतलेली आहे। इथे एक शुद्ध तुपाचा दिवा तयार केलेला आहे। मला रुद्रयंत्र स्थापनेसाठी लागणार आहेत ते नित्यसेवेचं पुस्तक, फुले, गंध आणि येथे पाणी आणि गळती आणि स्टँड। येथे हात पुसण्यासाठी एक वेगळं नॅपकिन आणि देवांना पुसण्यासाठी एक वेगळं नॅपकिन घेतलेलं आहे। मी मला बसण्यासाठी एक आसन देखील ठेवून घेतलं आणि हे डाळीचे 108 दाणे कशासाठी घेतले तर रुद्रयंत्र स्थापन करते वेळी आपल्याला 108 वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र बोलायचा आहे। तो क्लिअर आपल्या लक्षात राहण्यासाठी मी असे 108 डाळीचे दाणे घेतले। माझा एक वेळेस ओम नमः शिवाय म्हणून झाल्याच्या नंतर मी असं साईडला हा एक दाणा सरकवत जाणार, म्हणजे कंप्लीट हे 108 दाणे आहेत। तर मलाही कळेल की माझं 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणून झालेलं आहे। चला तर आपण रुद्रयंत्र स्थापनेसाठी सुरुवात करूया। येथे रुद्राक्षाची माळ पण असती तर आपल्याला खूपच मदत मिळाली असती। रुद्राक्षाची माळ मी अजून घेतलेली नाही, ती मी केंद्रातून घेणार, ती मला मिळालेली नाही। ती मिळाल्याच्या नंतर रुद्रयंत्राच्या वरती मी 108 रुद्राक्षांची माळ त्याच्यावरती ठेवून घेणार आहेत। आपण रुद्रयंत्र स्थापनेसाठी सुरुवात करणार आहोत। येथे मी ताम्हण घेतलेला आहे, त्याच्यावर छोटा पाट मांडून घेतला आणि त्याच्यावर मी रुद्रयंत्र असं ठेवून घेतलेलं आहे। आणि आपल्याला आता एक कलश आणि त्याच्यामध्ये छोटा चमचा टाकून घ्यायचा। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। इथे माझं 108 वेळास ओम नमः शिवाय मंत्राचा जाप करत करत इथं अभिषेक पूर्ण झालेला आहे। आणि आता मी हे रुद्रयंत्र एका कपड्यामध्ये स्वच्छ पुसून
आणि ते त्याच्या आसनावरती ठेवून देणार आहे. जमा झालेलं तीर्थ मी एका स्टीलच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे, तांब्यामध्ये काढून घेतला. आणि आता आपल्याला शिवलिंगाची ही पूजा करून घ्यायची आहे आणि शिवलिंगाचा सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे. प्रथम आपण जे रुद्रयंत्र स्थापन केलेले आहे त्याला असा मी गंध लावून घेणार आणि फुलंही अर्पण करून घेणार आहे. मैत्रिणींनो, शेवटी भाव महत्त्वाचा असतो. आपल्याला मनापासून जे करण्याची इच्छा असेल ते करू शकता. काही मैत्रिणीला वाटेल ही डाळ मोजत अभिषेक करण्याची काही आवश्यकता नव्हती, परंतु शेवटी भाव महत्त्वाचा असतो. मला जे मनापासून वाटलं त्या पद्धतीने मी ओम नमः शिवाय म्हणत अभिषेक केलेला आहे. आता आपण इथे महादेवाची शिवलिंग येथे स्थापन करून घेतले आणि त्याच्यावरती गळती ठेवून घेतलेली आहे. आणि ही एक सेवा आपल्याला रुद्र यंत्र स्थापन केल्याच्या नंतर करून घ्यायची आहे. अशी गळती ठेवून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आणि नित्यसेवेच्या पुस्तकामधील आपल्याला जी महादेवांची सेवा आहे ती करून घ्यायची आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामधील आपल्याला सर्वात प्रथम स्वामी स्तवन म्हणून घ्यायचं. स्वामी स्तवन म्हणून झाल्याच्या नंतर सेवा भगवान श्री शंकरांची या मैत्रिणींनो, रुद्राभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला शिवलिंगाचे सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नित्यसेवेच्या पुस्तकातील सेवा भगवान श्री शंकरांची करून घ्यायची. आणि आपल्याला संस्कृतमधून रुद्र म्हणत रुद्राभिषेक या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आणि रुद्राभिषेक झाल्याच्या नंतर ते सर्व तीर्थ आपण एका भांड्यात स्टीलच्या तांब्यामध्ये जमा करून घेणार आणि ते तीर्थ सर्व घरातील व्यक्तींना पिण्यासाठी देणार आहोत. आणि ते रुद्र अभिषेक झालेलं अभिमंत्रित केलेलं जल सर्वांना पिण्यासाठी दिल्याच्या नंतर त्याचे भरपूर फायदे देखील आहेत. आणि रुद्र अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकातील शिवकवच, शिवनामावली, कालभैरव अष्टक आणि महामृत्युंजय कवच देखील म्हणून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर येथे आपली रुद्रयंत्र स्थापना सेवा ही संपूर्ण होईल. रुद्रयंत्र आपल्या घरात स्थापन केल्याचे भरपूर फायदे आहेत. त्याचे फायदे असे की आपल्या घरातील लहान मुलं, ज्येष्ठ व्यक्ती कोणी चिडचिड करत असेल, लहान मुलांचा स्वभाव हट्टी असेल, ते तापट असेल, त्याचे हे रुद्र अभिमंत्रित केलेलं रुद्राभिषेक झाल्याच्या नंतर हे अभिमंत्रित केलेलं जल सर्वांना पिण्यासाठी दिले तर नक्कीच त्यांच्या स्वभावात बदल घडण्यास फायदा होईल. आपल्या घरातील व्यक्तींना व्यसन असेल तर हे अभिमंत्रित केलेलं जल जर आपण त्यांना पिण्यासाठी दिलं तर नक्कीच त्यांच्या स्वभावातही बदल घडेल. महिन्यातून एकदा सोमवारच्या दिवशी तुम्ही असं रुद्राभिषेक केलेलं जल सर्व व्यक्तींना पिण्यासाठी दिलं तर नक्कीच हळूहळू आपल्या व्यक्तींच्या स्वभावात बदल घडेल. तुम्ही यंत्रावर अभिषेक करून असं जल देऊ शकता किंवा शिवलिंगावरती अभिमंत्रित केलेलं जल देखील तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींना देऊ शकतात. नक्कीच या अभिमंत्रित केलेल्या जलाने तुमच्या व्यक्तीच्या स्वभावात बदल घडेल आणि तुमच्या आयुष्यातही बदल घडेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव.